मनविरुद्ध लग्न, एका मुलीच्या स्वप्नांची आणि संघर्षाची हृदयस्पर्शी कथा. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे एका अशा मुलीची जिला आपल्या आयुष्याबद्दल काही सुंदर स्वप्न होती, पण परिस्थितीने तिच्या समोर असा निर्णय उभा केला की स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्गच उरला नाही. ही कथा आहे सायलीची. सायली एका छोट्याशा गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. घरची परिस्थिती साधी होती, पण तिच्या स्वप्नांना मात्र कोणतीही सीमा नव्हती. तिला शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि एक दिवस आपल्या आईला मोठ्या घरात सुखाने ठेवायचं होतं. तिचे वडील गावात छोटंसं किराणा दुकान चालवत होते आणि आई घरकाम करून संसार सांभाळत होती. सायली घरातील मोठी मुलगी असल्यामुळे तिच्यावर सगळ्यांची जबाबदारी होती. तिच्या मागे एक लहान भाऊ होता जो अजून कॉलेजमध्ये शिकत होता. सायली कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती आणि तिच्या मनात आपल्या भविष्यासाठी अनेक योजना होत्या. तिची इच्छा होती की शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरी करावी आणि आई वडिलांना आर्थिक आधार द्यावा. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका संध्याकाळी सायली कॉलेजमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की आई नेहमीपेक्षा शांत बसली होती. वडील कोणाशी तरी फोनवर गंभीरपणे बोलत होते. सायलीने आईजवळ जाऊन विचारलं, आई काय झालं, तू एवढी शांत का आहेस? आईने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. सायलीला काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं. रात्री जेवण झाल्यावर वडिलांनी तिला जवळ बसवलं आणि म्हणाले, सायली, तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे. हे शब्द ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तिने लगेच विचारलं, पण बाबा, माझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही, मला नोकरी करायची आहे, लग्नाचा विचार मी अजून केलाच नाही. वडिलांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मला माहित आहे बाळा, पण परिस्थिती तशी नाहीये. सायलीने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिलं. आईने मान खाली घातली तेव्हा वडिलांनी सांगितलं की तिच्या आईची तब्येत काही दिवसापासून खराब होती आणि उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज होती. दुकानात आधीच कर्ज होतं, घरावरही कर्ज होतं आणि आता आईच्या उपचाराचा खर्च वाढत चालला होता. ज्या मुलाचं स्थळ आलं होतं तो शहरात मोठ्या कंपनीत काम करत होता आणि त्याच्या कुटुंबाने लग्नासाठी कोणतीही मागणी केली नव्हती. उलट त्यांनी सायलीच्या आईच्या उपचारासाठी मदत करण्याची तयारी दाखवली होती. हे ऐकून सायलीच्या मनात एक वादळ उठलं. तिला लग्न नको होतं, तिला अजून आयुष्य जगायचं होतं, स्वतःचं करिअर बनवायचं होतं, पण आईची अवस्था पाहून तिचं मन तुटत होतं. ती रात्रभर झोपली नाही. खिडकीजवळ बसून ती स्वतःशीच बोलत राहिली, माझं आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकणार नाही का? सकाळी आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, सायली, आम्ही तुला जबरदस्ती करायची इच्छा नाही, पण आमच्याकडे पर्याय उरलेला नाही. सायलीने आईचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, आई, तू माझ्यासाठी सगळं आहेस, पण माझं आयुष्यही माझंच आहे ना? आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, हो बाळा, तुझं आयुष्य तुझंच आहे, म्हणूनच मला तुला दुःखी पाहायचं नाही, पण माझ्यामुळे तुझं आयुष्य थांबावं असंही मला वाटत नाही. सायली काहीच बोलली नाही. काही दिवसांनी मुलगा आणि त्याचं कुटुंब सायलीला पाहण्यासाठी घरी आलं. मुलाचं नाव आदित्य होतं. तो शांत स्वभावाचा दिसत होता. त्याने सायलीशी फारसं बोलण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिकपणा जाणवत होता. घरातील सगळे मोठे लोक लग्नाच्या गोष्टी करत होते, पण सायली मात्र शांत बसली होती. काही वेळाने आदित्यने तिला अंगणात बोलवलं आणि म्हणाला, तुम्हाला हे लग्न मनापासून मान्य आहे का? सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, नाही, मला लग्न करायचं नाही, मला शिकायचं आहे, नोकरी करायची आहे, माझी स्वप्न आहेत, पण माझ्या आईसाठी मला हे करावं लागतंय. आदित्य काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तुम्ही मला खरं सांगितलं याबद्दल धन्यवाद. सायलीला वाटलं की कदाचित हा मुलगा तरी तिचं दुःख समजून घेईल. पण लग्नाची तारीख ठरली आणि दिवस जवळ येऊ लागला. घरात लगबग सुरू झाली. नातेवाईक येऊ लागले. सगळे सायलीला नवरीच्या रूपात पाहून आनंदी होते, पण तिच्या मनात मात्र एकच प्रश्न होता, मी खरंच तयार आहे का? लग्नाच्या आदल्या दिवशी सायलीने आपल्या खोलीत बसून तिच्या कॉलेजच्या वहीतील शेवटची नोंद वाचली. त्यात तिने लिहिलं होतं, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणार. त्या शब्दाकडे पाहताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने वही बंद केली आणि स्वतःशी म्हणाली, कदाचित माझे स्वप्न आज संपत आहेत. लग्नाच्या दिवशी ती सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. मंडपात बसताना तिचे हात थरथरत होते.
मंत्र सुरू झाले, सगळे विधी होत होते आणि प्रत्येक विधीसोबत तिला जाणवत होतं की तिच्या आयुष्याचा एक भाग तिच्यापासून दूर जात आहे. शेवटी आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि कपाळावर कुंकू लावलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री लग्नानंतर ती आदित्यच्या घरात आली. नवीन घर, नवीन लोक, नवीन नाती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं मन मात्र अजूनही तिच्या माहेरी अडकलेलं होतं. रात्री खोलीत आल्यानंतर आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, सायली, आजपासून आपण नवरा बायको आहोत. पण मला माहित आहे की तुझं मन अजून या नात्यासाठी तयार नाही. सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आदित्य पुढे म्हणाला, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तुला माझ्यावर प्रेम करण्यासाठी वेळ हवा असेल तर घे. तुला शिकायचं असेल तर शिक. तुला नोकरी करायची असेल तर कर. पण एक वचन दे, स्वतःची स्वप्न कधीही मारू नकोस. सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये थोडी आशा होती. दुसऱ्या दिवशी आदित्यने तिला तिच्या कॉलेजमध्ये परत जाण्यासाठी तयार केलं. सायलीच्या विश्वासच बसत नव्हता. तिने विचारलं, तुमच्या घरच्यांना हे मान्य आहे? आदित्य म्हणाला, तुझं आयुष्य आहे, तुझी स्वप्न आहेत. मी तुझा नवरा आहे, मालक नाही. हे शब्द सायलीच्या मनाला भिडले. पण सासरी मात्र सगळे आदित्यसारखे विचार करणारे नव्हते. त्याची आई म्हणाली, लग्न झाल्यावर मुलीने घर सांभाळायला हवं. रोज कॉलेजला जाणं आणि नोकरी करणं हे सगळं लग्नापूर्वीचं आयुष्य होतं. सायलीने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी घरही सांभाळेन आणि माझी शिक्षणही पूर्ण करेन. घरात वाद झाला, पण आदित्यने सायलीची बाजू घेतली. दिवस गेले, सायली कॉलेजला जाऊ लागली, घरकाम करू लागली आणि रात्री अभ्यास करू लागली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला जाणवू लागलं की कदाचित तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं असलं तरी तिचं भविष्य तिच्या इच्छेविरुद्ध जाणं आवश्यक नाही. काही महिन्यांनी सायलीच्या आईची तब्येत पुन्हा बिघडली. सायली माहेरी गेली. आईला पाहून तिचं मन भरून आलं. आईने तिचा हात धरून विचारलं, बाळा, तू आनंदी आहेस ना? सायली काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, आई, लग्नाच्या दिवशी मी आनंदी नव्हते. मला वाटलं होतं माझं आयुष्य संपलं. पण आदित्यने मला पुन्हा माझी स्वप्न दाखवली. आईच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. पण सायलीने पुढे सांगितलं, आई, मला एक गोष्ट समजली. परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय आयुष्याचा शेवट नसतो. आपण त्या निर्णयानंतर काय करतो हे महत्वाचं असतं. काही महिन्यांनी सायलीने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका चांगल्या कंपनीत तिची नोकरी लागली. तिच्या पहिल्या पगारातून तिने आईसाठी औषध घेतलं आणि वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले. तिच्या हातात पहिला पगार ठेवताना तिचे वडील भावुक झाले आणि म्हणाले, बाळा, आम्ही तुझ्यावर अन्याय केला. सायलीने वडिलांना मिठी मारली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही चूक केली असेल, पण माझ्यावरचं तुमचं प्रेम कधी कमी नव्हतं. आदित्य दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. त्या हास्यात पहिल्यांदा नवरीचा लाजरा आनंद नव्हता, तर एका स्त्रीचा आत्मविश्वास होता. काळ पुढे गेला आणि सायलीच्या आयुष्यात प्रेमही आलं, पण ते प्रेम लग्नाच्या दिवशी अचानक निर्माण झालेलं नव्हतं. ते प्रेम तिच्या संघर्षातून, आदित्यच्या समजूतदारपणातून आणि एकमेकांना दिलेल्या आदरातून हळूहळू तयार झालं होतं. एक दिवस आदित्यने तिला विचारलं, सायली, जर तुला पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली तर तू काय निवडशील? सायली हसली आणि म्हणाली, मी माझं शिक्षण निवडेन, माझे स्वप्न निवडेन, माझं स्वातंत्र्य निवडेन आणि त्यानंतर माझ्या मनाने तुला निवडेन. आदित्यने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मग आजपासून आपण खरंच नव्याने सुरुवात करूया. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्या क्षणी तिला जाणवलं की मनाविरुद्ध झालेलं लग्न तिच्या आयुष्याची ओळख नव्हती, तर त्या परिस्थितीतही स्वतःला हरवू न देणं हीच तिची खरी ओळख होती. काही वर्षांनी सायली स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी झाली. तिने अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत केली. तिच्या गावात मुलांसाठी एक छोटंसं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. तिथे ती मुलींना एकच सांगायची, लग्न हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःची ओळख विसरू नका. तिची कथा गावातील अनेक मुलींसाठी प्रेरणा बनली. तिच्या आईने एकदा तिच्याकडे पाहून म्हटलं, तू माझ्यासाठी लग्न केलंस, पण आज तू स्वतःसाठी जगतेस. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा नाही. सायली हसली आणि म्हणाली, आई, त्या दिवशी मी माझं स्वप्न सोडत होते, पण आज मला कळते की स्वप्न सोडण्याची गरज नसते, त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग बदलावा लागतो. मित्रांनो, या कथेचा शेवट केवळ सायली आणि आदित्यच्या प्रेमाने होत नाही, तर एका मोठ्या संदेशाने होतो. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. लग्न हे दोन व्यक्तीचं नातं आहे आणि ते प्रेम, विश्वास, संमती आणि आदरावर उभं राहिलं तरच सुंदर होतं.
परिस्थितीमुळे किंवा दबावामुळे घेतलेला निर्णय कोणाचं आयुष्य मोडून काढू नये. पालकांनी आपल्या मुलांच्या स्वप्नांना समजून घ्यावं आणि मुलांनीही आपल्या पालकांची परिस्थिती समजून घेताना स्वतःची ओळख गमावू नये. आयुष्यात कधी कधी आपल्या मनासारखं घडत नाही, पण त्या परिस्थितीतून आपण स्वतःसाठी नवीन मार्ग तयार करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही नात्यात प्रेमापेक्षा आधी आदर आणि संमती असणं गरजेचं आहे. कारण मनाविरुद्ध झालेल्या एका निर्णयानंतरही जर माणसाला स्वतःची स्वप्न जगण्याची संधी मिळाली तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. म्हणूनच मित्रांनो, परिस्थितीसमोर हार मानू नका. तुमची स्वप्न जपा, तुमच्या जवळच्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला आणि कोणाच्याही आयुष्याचा निर्णय त्याच्या मनाविरुद्ध घेऊ नका. कारण एका निर्णयाने एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा की सायलीच्या जागी तुम्ही असता तर काय निर्णय घेतला असता. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी आणि भावनिक कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नातं ते सुंदर जिथे मन जिंकले जाते.